कालच्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या चुरशीच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुणे जिल्ह्यात सिद्ध झाल्याने परवा पार खचून गेलेल्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा हुरूप आणि बळ आल्याची चिन्हे आहेत. आजच्या घडीला भाजपला आव्हान देणारा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष उरला असताना तो अधिकाधिक क्षीण व दुबळा कसा होईल या दृष्टीने भाजपने खेळलेली ही चाल आता यशस्वी ठरते की भाजपवरच परत उलटते याचा फैसला मतदार राजाच्या आता हातात आहे. परवाच्या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची दुखावलेली मने शांत होण्याची अद्याप काही चिन्ह नाहीत. ॲनाकोंडा जसा दिसेल त्याला गिळत सुटतो तशीच कृती भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये घडवून आणली होती. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या दोन बाजू म्हणता येईल. पहिला मुद्दा म्हणजे हे प्रवेश झाले नसते तरी भाजपच सत्तेवर येणार असा अंदाज व चिन्हे होतीच. शहरातील बुद्धिजीवी वर्ग आज भाजपवर अशी टीका करतोय की भाजप विरोधी पक्ष शिल्लक ठेवतो की नाही. मात्र आता व्यावसायिक अँगलने जर विचार करायचा म्हटला तर आजकाल अगदी पेनपासून ते घड्याळ घ्या, चप्पल, साडी, शर्ट प्रत्येकजण जो तो ब्रँड पाहतो. अगदी तसंच भाजपमध्ये झालेल्या प्रवेशाबाबत म्हणता येईल. मात्र भाजपचा हा ब्रँड तयार करण्यासाठी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं त्यांचं काय? त्या निष्ठावानांना जर बळ दिलं, ताकद दिली तर ते पण लढवय्ये ठरू शकतात. मात्र त्यांच्या शिडात हवा भरण्या एवढा आता वेळ नाही हे भाजपनं ओळखलंय. प्रवेश झालेल्या आणि आगामी प्रवेश होणाऱ्या ज्या काही नावांची शहरात चर्चा सुरू आहे ही काही एका रात्रीतनं घडलेली किमया नक्कीच नव्हती. मग हे असे असताना राष्ट्रवादी असेल, शिवसेना उभाटा असेल किंवा काँग्रेस पक्ष यांच्या नेत्यांनी हे प्रवेश थांबवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा देखील प्रश्न निर्माण होतो. आता भाजप सत्तेवर येण्यासाठी आपल्या हक्काच्या लोकांची आहुती द्यायला व त्यांना वाऱ्यावर सोडायला देखील तयार का झाली आहे याची युद्धनीती पण समजून घ्यायला हवी. रणांगणावर जिंकण्यासाठी भावनात्मक विचार करून चालत नाही. समोरचा शत्रू जर पैलवान असेल तर आपण पण पैलवानच उभा केला पाहिजे हे साधं सिंपल लॉजिक आज भाजपमध्ये आहे. 100% भाजप त्यांना निर्माण करायचा आहे. निष्ठावंत काही दिवस नाराज होतील परंतु त्यांच्या पाठीवर एकदा हात फिरवला की ते झालं गेलं विसरून पुन्हा कामाला लागतील याची पण नेत्यांना खात्री आहे. आणि समजा उद्या निष्ठावंत बाहेर पडलेच तर त्यांचा जीव किती हा पण प्रश्नच आहे याचीही नेत्यांना कल्पना आहे. भारतीय जनता पार्टीचे जे काही आज जुने जाणते कार्यकर्ते शहरात आहेत त्यामध्ये दीपक काका कुलकर्णी असतील, नंदू भोगले, महेश कुलकर्णी, प्रतिभाताई लोखंडे, मधुकर बच्चे, सलीम शिकलगार या सगळ्या मंडळींशी आज चर्चा केली असता या सर्वांनी खेद व्यक्त केला. पक्ष मोठा जरूर झाला आहे, पक्षाने आकाशाला देखील गवसणी घातली, पालिकेत सत्ता येईलही, मात्र ही सत्ता आता AI तंत्रज्ञानासारखी कृत्रिम असेल. या सत्तेत या शहरात भाजपसाठी सतरंजा अंथरलेले आत्मे नसतील ही बोच या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.